धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। आज आषाढी पौर्णिमा हा दिवस आपण गुरुपूजा म्हणून साजरा करतो। याला व्यासपौर्णिमा पण म्हणतात आणि गुरूंची आज आठवण केली जाते। विशेष करून कारण गुरूंचं जे स्वरूप आहे हे भारतीय परंपरेमध्ये विशेष आहे। गुरु म्हणजे काय आणि गुरूंशी आपला संबंध काय, गुरु काय करतात, गुरुची सेवा कशी केली जाते, हे सगळे प्रश्न आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। विशेष करून साधकाच्या, उपासकाच्या, मुमुक्षूच्या दृष्टीने याला खूप महत्त्व आहे। कारण हा जो मुमुक्षू असतो, मुक्त होण्याची ज्याची आंतरिक इच्छा असते त्याला मुक्त करणारा कोणीतरी हवा असतो। आपण स्वतःच मुक्त झालं तर ठीकच आहे, पण तसं होत नाही। व्यवहारामध्ये तसं काही होत नाही। म्हणून आपल्याला सतत कोणीतरी मार्ग दाखवावा लागतो। मार्गदर्शकाची गरज असते, गाईडची गरज असते। आणि आपण आपल्याच बळावर जर वाटचाल केली तर चुका होण्याची शक्यता असते, वेळ लागण्याची शक्यता असते आणि शेवटी अपयश येण्याची शक्यता असते। शक्यता म्हणजे तसं होतंच। म्हणून व्यवहारामध्ये आपण सतत कोणाची तरी मदत घेतो। आजकाल आपल्याला GPS वगैरे असतं ना, सोपी झालं आहे। कोणाला न विचारता आपण आपल्या ठिकाणी पोचू शकतो, अगदी दारापर्यंत पोचू शकतो। पण ती सांगते तुम्ही आता 200 मीटर समोर जा, मग उजवीकडे वळा, मग आणखी 2 किलोमीटर जा, मग डावीकडे वळा, असं सतत सांगते। एक बाई असते ती, आणि मग आपण तिथं चुपचाप ऐकतो, निमूटपणे ऐकतो की नाही। याचं कारण ती जसं जसं सांगते तसं आपण समोर गेलं की आपल्याला खात्री असते की आपण
आपल्याला जिथं जायचं आहे तिथे नक्की पोहोचू. मग व्यवहारामध्ये आणखी आपले बरेच गुरु असतात आणि ते आपल्याला काय करतात, आपली काळजी घेतात. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आई वडील. ते जन्माला घालतात, आपलं पालनपोषण करतात आणि अगदी जन्मभर आपल्या सोबत असतात. तसंच हे गुरु म्हणजे तत्व आहे. ते गुरु ही व्यक्ती नसते, व्यक्तिरूपात दिसते पण व्यक्ती नसते ती. गुरु हा सिद्धांत आहे, गुरु हे तत्व आहे. म्हणून श्रीरामकृष्ण सतत म्हणतात सच्चिदानंदच गुरु होतो. सच्चित आनंद हेच गुरु होत. आता सच्चित आनंद हे तत्व आहे, सिद्धांत आहे, ते ब्रह्मतत्व आहे, त्यालाच गुरुतत्व म्हणतो आपण. ते काही आपल्या इंद्रियांना दृग्गोचर होत नाही, दिसत नाही. ते आपला इंद्रियांचा विषय होत नाही, डोळ्याचा कानाचा, कारण त्याच्या पलीकडे आहे. तत्व नेहमी इंद्रियांच्या मनाच्या पलीकडे असतात. पण तेच जे अगोचर आहे, अनिर्दिष्ट आहे, गीतेत त्याचं वर्णन आहे, ते आपल्याला जेव्हा मनुष्य रूपामध्ये आपल्या पाशी येतं तेव्हा ती गोष्ट आपल्याला सहज गम्य होते, आपण समजू शकतो. आणि म्हणून हे गुरुतत्व विविध रूपांमध्ये आपल्या जीवनात असतं. कारण विविध रूपांमध्ये विविध प्रकारे आपल्याला सतत कोणाची तरी मदत लागते. आणि जेव्हा मदत लागते, आपण जेव्हा काहीतरी होतो ते इतरांच्या मदतीनेच होतो. या जगामध्ये कोणी सेल्फ मेड नाही आहे, शक्यही नाही. ते लोक म्हणतात आम्ही सेल्फ मेड आहोत, आम्ही स्वतःला घडवलं आहे. त्याचा अर्थ अत्यंत मर्यादित आहे. असं कधी होत नसतं. आपल्याला सतत मदत लागत असते. मदतीशिवाय आपण एक क्षण पण जिवंत राहू शकत नाही. आणि अगदी सूर्याची मदत आपल्याला मिळत असते. सूर्याशिवाय आपण जगू शकू काय? आणि सतत आपल्याला जगवतो. वायूशिवाय आपण जगू शकू काय? नाही. आपलं अस्तित्वच नाही आहे. या सगळ्या एलिमेंट्समुळे आपण आहोत आणि तिथेच आपण परत जाणार. जिथून आलो तिथेच परत जाणार. आनंदादेव खलु इमानी भूतानी जायन्ते. उपनिषदांचे ऋषी म्हणतात आपण कुठून आलो? आनंदातून आपण उत्पन्न झालो की नाही. आणि आनंदातच आपण वास करीत आहोत. आणि सगळ्यांनी जरा मोबाईल जरा बंद करा बरं, ऑफ करा. आणि आपण आनंदामध्येच आपण परत फिरणार आहोत. आनंदादेव खलु इमानी भूतानी जायन्ते. आणि आपण जिथून आलो तिथेच परत जाणार आहोत. म्हणजे आपल्याला हे सगळी माहिती आपल्याकडे नाही आहे. हे फार मोठं आपल्या दृष्टीने ज्ञान आहे. हे ज्ञान कोण देतं आहे? गुरु देतात. सगळ्याच गोष्टी आपण शाळेत शिकतो, विद्यालयात महाविद्यालयात शिकतो. तिथे आपल्याला गरज असते. त्याला आचार्य म्हणतात. दोन्ही ज्ञान, भौतिक आणि अभौतिक. आचार्यम माम विजानीयात भागवत धर्मामध्ये आहे. भगवान कृष्ण म्हणतात
जो आचार्य आहे, शिकविणार आहे, तो मीच आहे. 10व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवद्गीतेच्या आपल्याला दिसतं ते. मग आपल्याला मातृदेव म्हणतो, आई पण गुरु आहे. पहिली गुरु आईच असते. पिता पण गुरु आहेत, आचार्य पण गुरु आहेत, आणि सगळं जगच गुरु आहे. कारण सगळं जगच ब्रह्ममय आहे. या जगामध्ये सगळेजण आपल्याला शिकवतात आहे, सगळ्यांचीच मदत आपल्याला मिळते आहे. म्हणून भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये अवधूतांचे 21 गुरु होते. ते सगळेच आहे. पशु आहे, पक्षी आहे, किडे आहे, मधमाशा आहेत, कुमारिका आहे, आणि ती घार आहे. असे विविध प्रकारचे गुरु आहेत. सगळेच जण त्यांना शिकवतात. अवधूताला सिद्ध पुरुष आहेत. अवधूत म्हणजे त्यात दत्त वगैरे असं म्हणतात. त्यात आपण जाणार नाही, कारण गुरूंची पूजा होते. दत्तांची पूजा म्हणजे गुरूंची पूजा म्हणतो. तो संप्रदाय आहे. त्या संप्रदायामध्ये गुरुचीच पूजा होते. आणि असे कित्येक संप्रदाय भारतामध्ये आहेत तिथे फक्त गुरूंची पूजा होते. म्हणजे गुरुरूपात होते. म्हणजे कसं, निर्गुण निराकार रूपात होते. आणि कबीरदासजी निराकारवादी होते. पुष्कळसे पंथ हे निराकारवादी आहेत. पण हा सनातन वैदिक पंथ आहे, हा प्राचीन कालापासून आणि निर्गुण निराकारवादी आहे आणि सगुण साकारवादी पण आहे. जे ब्रह्म म्हणून श्रीरामकृष्ण फार छान म्हणतात, जगातल्या सगळ्या गोष्टी ते विद्यासागरांकडे जातात तेव्हाचा तो प्रसंग आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी उष्ट्या झालेल्या आहेत. ज्या गोष्टी आपल्या ओठाला लागतात ती गोष्ट उष्टी होते. पण ते ओष्ट आणि उष्ट असं आहे. ते ओष्ट म्हणजे ओठ. श्रीरामकृष्ण म्हणतात सगळ्या गोष्टी जगातल्या झाडून सगळ्या गोष्टी उष्ट्या झालेल्या आहेत. फक्त ब्रह्म मात्र उष्ट झालेलं नाही आहे. कारण काय, ब्रह्म काय आहे हे आपल्याला व्यक्त करता येत नाही. व्यक्त आपण ओठानेच करणार ना, जिभेनेच करणार ना, तर ते होत नाही आहे. ईश्वरचंद्र विद्यासागरांना खूप आनंद झाला. तेव्हा आज नवीनच गोष्ट शिकलो की ब्रह्म हे उष्ट होत नाही. याचा अर्थ काय, तिथं वर्णन नाही करता येत. मग वर्णन नाही करता येत म्हणजे तिथे सगळं संपलंच की. आपल्याला ब्रह्माचं वर्णन ऐकायचं आहे आणि आपल्याला ब्रह्माचं वर्णन ऐकून त्याच्याशी काहीतरी संबंध जोडायचा आहे. कारण हा प्रश्न आहे मुक्तीचा प्रश्न आहे. आपल्याला जे ब्रह्मतत्व आहे आपल्या बंधनाची जाणीव करून देते. सामान्यपणे आपल्याला बंधनाची जाणीव होत नाही, कारण त्याला तशी काही परिस्थिती नाही आहे, तसे काही आपण घडलेलो नाही आहे, तसं काही वातावरण नाही आहे आपल्या आत आणि बाहेर. त्यामुळे आपल्याला मुक्ती वगैरे काही असते याची बहुतेकांना काही कल्पनाच नाही आहे. म्हणून तो श्लोक आहे की 3 गोष्टी या जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत, आणि त्या म्हणजे एक म्हणजे मनुष्यत्वम, मनुष्य शरीर. आता मनुष्य शरीर दुर्लभ आहे हेच आपल्याला माहीत नाही. दुर्लभ प्राप्त होणं अत्यंत कठीण. हा मनुष्य जन्म आहे, पुन्हा जन्म हाच मिळेल की नाही याची काही खात्री नाही, बहुतेक नाही. त्या दृष्टीने पण मिळालं आहे हे पण नवलच आहे. ही देवाची कृपा आहे, गुरुची कृपा आहे. म्हणून मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे याची जाणीव आपल्याला आचार्य गुरु करून देतात. शंकराचार्यांचा तो श्लोक विवेक चूडामणीमध्ये प्रसिद्धच आहे. स्वामी विवेकानंद तो नेहमीच सांगतात आपल्या व्याख्यानांमध्ये. कारण ते जेव्हा साधक होते किंवा त्या अवस्थेत होते, श्रीरामकृष्णांकडे जायला लागले होते की नाही, त्यावेळी हा श्लोक त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी असायचा की
गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. आपले संत तेच सांगतात. हा नरदेह जेव्हा त्याचं संपलं, त्याची अवधी संपली, मग कैचा भगवंत. का? कारण पुन्हा शरीर मिळेल काही सांगते. शरीरामध्ये शक्यता आहे ना, बाकी कोणत्याही शरीरामध्ये असंख्य शरीर आहेत, कुठेही ती शक्यता नाही आहे. फक्त नरदेहातच हे शक्य आहे, बाकी कोणत्याही देहामध्ये शक्य नाही. कारण आपल्या परंपरेप्रमाणे जन्म मरण आहे की नाही. जो जन्मतो तो मरतो, जो मरतो पुन्हा जन्मतो. प्रत्यक्ष भगवान म्हणतात माझंही तसंच आहे, मी पण पुन्हा पुन्हा जन्मतो, पुन्हा पुन्हा मरतो. माझे पण बहुजन्म आहे, बहु शब्द वापरला आहे गीतेमध्ये. आणि अर्जुना तुझे पण आहे, तुझे पण अनेक जन्म झालेले आहेत. म्हणजे ही पुनर्जन्माची कल्पना आपल्याकडे स्पष्ट आहे. कमीत कमी हिंदूंच्या मनामध्ये तर तो संशय असावा की नाही. आपण जे हिरे माणकं मोती, त्याला काही हे शब्द म्हणजे हे काही ज्याची तुलना करता येत नाही, पण आपल्याला सोनं नाणं हिरे माणकं मोती हे सगळ्यांची खूप किंमत वाटते. त्या दृष्टीने आपण हे मांडतो आहे. आपण फेकून देतो आणि काचेचे मणी घेतो. नाही, आपल्याकडे अध्यात्माचं धन इतकं मोठं आहे, आपल्याकडे जागृत करायला इतका विवेक आहे, आपल्याला जागवायला इतका विवेक आहे, इतकं शास्त्र आहे, इतके महापुरुष आहेत, इतके संत आहेत, सतत जागं करतात आपल्याला. तिथे काही कमी नाही आहे आपल्याकडे. आधी घरापासून सुरुवात होते, लहानपणापासून व्हायला पाहिजे, आणि शेवटपर्यंत आपण शिकतो, विवेकाचा अभ्यास करतो. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे विचार करणं, निवडणं, डिस्क्रिमिनेशन, तांदळातले खडे बाजूला करणं आणि तांदळाला काय करणं, वापरणं. तांदळात खडे असतात, ते खडे आपल्याला काढावं लागतात आणि दातात येईल. म्हणजे एक गरजेची गोष्ट आहे, आवश्यक आहे, दुसरी गोष्ट आपल्याला गरजेची नाही आहे. हा भेद आपल्याला करता आला पाहिजे, तो होत नाही आहे. सतत शिकावं लागतं, सतत सांगावं लागतं, तरी ते होत नाही आहे. मग किती प्रयत्न करायला पाहिजे? भरपूर प्रयत्न करायला पाहिजे. हा सगळा संस्कारांचा प्रश्न आहे. म्हणून आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकजण जगतो, काय हरकत नाही, आणखी काय करणार, ते सगळे संस्कार आहेत. परंतु आपल्याला जागं होणं आवश्यक आहे. उत्तिष्ठत जाग्रत, जे यमराज नचिकेताला म्हणतात. स्वामी विवेकानंद सतत उत्तिष्ठत, अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठा, उठा म्हणजे सावध व्हा नाही, आणि मग जागे व्हा. आणि जागे झाल्यानंतर वरान निबोधत, प्राप्य म्हणजे ते प्राप्त करून घ्या. आणि कसं प्राप्त करून घ्या? वरान निबोधत, ते तुम्हाला सांगतील. वरान म्हणजे श्रेष्ठ लोकांकडनं, आणि त्यांच्याकडे आहे ते तुम्हाला देतील. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात म्हटलं आहे. ज्ञानयोग, ते जाणून घ्या. तद म्हणजे ते ब्रह्मतत्व जाणून घे, तुमचं परमकर्तव्य आहे की नाही. म्हणजे बाकीचे काय आहेत ते कर्तव्य, म्हणजे परमकर्तव्य नाही आहेत ते की नाही. ते जन्म आणि मृत्यूच्या मधल्या अवधीमध्ये जे आहे ते कर्तव्य आहे, त्याला म्हणतात. पण ते परमकर्तव्य नाही आहे की नाही. कारण ते होत राहतात, ते सगळे कॉमन आहेत. सामान्य येतात पशुभीर नरानाम, कॉमन आहे ते. मनुष्येतर प्राण्यांसाठी तुमच्यासाठी सगळं कॉमन आहे ते. कारण तेही खातात, आपणही जेवतो, तेही झोपतात, आपणही जेवतो की नाही. नंतर ते प्रजावृद्धी करतात, मनुष्य तेच करतात. आणि तेही घाबरतात, मनुष्यही घाबरतात म्हणजे स्वतःच्या बसवण्याचा प्रयत्न, सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतो आपण. सतत स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात, तेही करतात, आपणही करतो. त्यात काहीच विशेष काही नाही आहे, सामान्य आहे ते, म्हणजे कॉमन आहे. कॉमन काय नाही आहे,
आपण विवेक करू शकतो, आपण मुक्त होऊ शकतो. म्हणून दुर्लभ आहे हा देह. हे आपल्याला जन्माला घाल नाही. म्हणून त्याला ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ब्रह्म म्हणजे काय, आपलं संपूर्ण परंपरा ही जिज्ञासेची. आपण फेथ म्हणजे काय विश्वास ठेवा असं म्हणत नाही, कुठेच नाही आहे. गीतेमध्ये सुद्धा नाही आहे. अर्जुनाने वाटेल थोडे प्रश्न विचारले आणि न वैतागता कृष्णाने सगळी उत्तरं दिली आहेत. जिज्ञासा, फेथ नाही आहे, बिलीफ नाही आहे. तुम्ही बिलीफवरून सुरुवात करायची गरज नाही आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा आहे. तुमचं तर्क तुम्ही त्याला शिंक्यावर ठेवू नका, तुमची बुद्धिमत्ता शिंक्यावर ठेवू नका. विचारा, प्रश्न विचारा, कारण तेव्हाच ते तुमचं होईल आहे. ही भारतीय परंपरा आहे. म्हणून या परंपरेमध्ये जिज्ञासेला भरपूर स्थान. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न, त्याला परिप्रश्न म्हणतात. नुसता प्रश्न नाही आहे. परी म्हणजे सर्व बाजूने विचारा. म्हणजे एकही कोपरा अंधारलेला नको. सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्याला तुम्हाला उभा आहे. तुम्ही विचारू शकता, पण विचारण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे जाणण्याची, ब्रह्म जाणण्याची इच्छा. आपलं मूळ काय आहे, आपण आपल्या मुळाकडे परत गेलं पाहिजे. मूळ हे ब्रह्म आहे. कारण जिथूनच येतो आपण. जन्मादी यस्य यतः हे ब्रह्माचं वर्णन आहे ब्रह्मसूत्रामध्ये. आणि ब्रह्म कशावरून आहे, ब्रह्म आहे कारण आपण आहोत, ब्रह्म आहे. जन्म म्हणजे सृष्टी, उत्पन्न होणं. जे नसतं ते आकार धारण करतं. म्हणून गीतेमध्ये बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, अर्जुना माझे अनेक जन्म झालेले आहेत. बहु आहे शब्द बघा. बहुनी मे म्हणजे माझे, मम मे जन्मानी व्यतीतानी म्हणजे मी घालवले आहेत. व्यतीतानी म्हणजे घालवले शब्द बघा, क्रियापद कसं आहे बघा. व्यतीतानी मी घालवले आहे म्हणजे मी जगलो आहे या अर्थाने. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी, आणि माझं नाही तवच अर्जुन, तुझे पण तसेच झालेले आहे. पण जे अवतार पुरुष असतात युगायुगानी येत असतात. संभवामी युगे युगे, आणि अनेक शतकं, अनेक वर्ष, अनेक हजारो वर्ष ते आपल्याला काय करत असतात, सतत ब्रह्माच्या आपल्या ब्रह्माशी भेट करून देतात. ब्रह्मावर प्रेम कसं करायचं ते शिकवतात. देवावर प्रेम कसं करायचं ते शिकवतात. तवच अर्जुना तुझे पण अनेक जन्म झाले आहेत नाही, पण मला सगळं माहीत आहे, तुला काही माहीत नाही. तान्यहम वेद सर्वाणी, सगळे ते मला माहिती आहे. वेद सर्वाणी, वेद म्हणजे जाणणं. मला सगळं माहीत आहे. वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी माम तू वेदन. कसे सगळे सर्वज्ञांचे वर्णन आहे. भगवान कृष्ण सर्वज्ञ होते, सगळे संत सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही ज्ञात होतं. म्हणजे आपल्या अस्तित्वाचं मूळ काय आहे त्यांना जाणतं. आपल्याला सगळं काय माहिती आहे, आपणही सर्वज्ञ आहोत, पण आपलं मूळ काय आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. अर्जुनाला ते माहीत नाही आहे. म्हणून भगवंत म्हणतात तुला काही माहीत नाही, मला माहिती आहे. त्यामुळे ही जी ब्रह्मोपासना आपल्याकडे आहे, हे सगळे जे देवी देवता आहेत हे सगळे गुरुरूपात आहे. हे आपल्याला बौद्धिक करण्याची कल्पना नाही आहे. सगळ्या धर्मांमध्ये बघा, त्याला धर्म म्हणणं बरोबर नाही, पंथ आहेत ते. पंथ म्हणजे मार्ग. त्या ब्रह्माकडे जाण्याचे सर्व मार्ग आहेत भिन्न भिन्न. त्याला आपण धर्म म्हणतो. पण खरा धर्म म्हणजे अनुभूती. रिलिजन इज रिअलायझेशन. ब्रह्माची अनुभूती, ब्रह्माशी एकरूप होणं, आणि तोच खरा धर्म आहे. रिअल रिलिजन इज ट्रान्सेंडेंटल. स्वामीजी म्हणतात सतत. धर्माची अनुभूती म्हणजे तसंच होऊन जाणं. तुम्ही ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. तुम्ही जेव्हा ब्रह्म जाणता तेव्हा ब्रह्मच होऊन जाता.
हे प्रत्येकाला जाणायला पाहिजे, विशेष करून भारतीयांना. कारण ते त्यांचं परमकर्तव्य आहे असं शास्त्र म्हणतं. ते म्हणतात भारतातला प्रत्येक माणूस हा जगाच्या दृष्टीने आदर्श झाला पाहिजे. त्याच्याकडे बघून जगातली सगळे लोक शिकतील, हे शास्त्रातलं वचन आहे. स्वामी विवेकानंद हा श्लोक सतत सांगतात. आणि स्वामी विवेकानंद सांगतात असं नाही, सगळेच शास्त्रज्ञ सांगतात की भारतातला माणसाला हे सगळं माहीत पाहिजे. गीता माहीत पाहिजे, उपनिषद माहीत पाहिजे. त्यांचं ते परमधन आहे, याच्यासमोर थोडं धन नाही. जगाला त्याची गरज आहे, कुठेच नाही आहे. ते आपली स्पेशलायझेशन आहे आपलं भारतीयांचं. कारण काय, इथे त्यासाठी सतत प्रयत्न केला जातो. सध्या आपले डोळे पश्चिमेकडे लागलेले आहेत आणि पश्चिमेकडल्यांचे पूर्वेकडे लागलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे पूर्व म्हणजे भारत, लक्षात घ्या. पूर्व म्हणजे सगळंच नाही आहे. जेव्हा पूर्व म्हणतात तेव्हा ते भारत आहे ते, की नाही. कारण एकमेव असा देश आहे की हा तुम्हाला जे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे ती कुठेही मिळत नाही, सापडत नाही, ती तुमच्याकडे आहे. आणि ते फक्त ज्यावेळी नालंदा तक्षशिला वगैरे होते ते फक्त भौतिक ज्ञान नाही, आध्यात्मिक ज्ञान. याला जगातले सगळे लोक तिथे यायचे. आपले कुलपती म्हणजे 10,000 विद्यार्थ्यांचं जो पालन पोषण करून त्याला शिक्षा देतो तो कुलपती असतो, की नाही. याज्ञवल्क्य ऋषी हे कुलपती होते. ते जनकराजांचे गुरु होते. म्हणून ते सतत जायचे आणि त्यांचं सगळं ते विद्यापीठ चालायचं. आज आपण ज्याला विश्वविद्यालय म्हणतो, विद्यापीठ म्हणतो, ते चालवायचे. ते ब्रह्मज्ञ होते. म्हणून ते जेव्हा सभेमध्ये आले याज्ञवल्क्यांच्या, नेहमी यायचे. मधुकांड आहे ते 2दा आलेलं आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, तीच पुन्हा रिपीट झाली. इतकं महत्त्वाचं आहे ते. त्यावेळी सगळे होते. म्हणजे हे म्हणाले याज्ञवल्क्य, आपले जनक ऋषी हे राजर्षी होते ते. जनक म्हणाले, राजा हे 10,000 गायी आहे, या गायी तुम्ही घेऊन जा, की नाही. सोन्याचे त्या टोप्या लावल्या होत्या, आहे की नाही. त्या सोन्याच्या टोप्या लावलेल्या गायी तुम्ही घेऊन जा, जे ब्रह्मज्ञ असेल ते घेऊन जा. तर कोणीच काही उठलं नाही. याज्ञवल्क्यांनी म्हटलं शिष्यांना, त्या नावाला, अरे सौम्य हे घेऊन जा गाई, आपल्याकडे वळव, आपल्या विद्यापीठाकडे वळव. ते शिष्य घेऊन जायला लागले. सगळे रागावले. कारण याज्ञवल्क्य म्हणतात घेऊन जा, आपलं काही हक्क पाहिजे ना. मग सगळ्यांनी म्हटलं तू स्वतःला काय ब्रह्मज्ञ समजतो काय. तर ते मला माहीत नाही, ब्रह्मज्ञांना मी नमस्कार करतो. सुंदर विनोदी स्वभावाचे होते, फार महान आहे ते. सगळं शुक्ल यजुर्वेद हा याज्ञवल्क्यांचा आहे, की नाही. 2 आहे यजुर्वेदामध्ये, 2 आहे, शुक्ल आणि कृष्ण. ते म्हणतात मी ब्रह्मज्ञांना नमस्कार करतो, त्यांचा आदर करतो, आहे की नाही. पण मला गायींची गरज आहे, मला धनाची गरज आहे. मोठं मला 10,000 विद्यार्थ्यांचं पालनपोषण करायचं आहे, नाही. त्यांचा सांभाळ करायचा आहे, त्यांना विद्या द्यायची आहे, त्याला ब्रह्मज्ञान द्यायचं आहे, नाही. म्हणून मी ते म्हणतो घेऊन जा. आता हे काही उत्तर विनोदी उत्तर झालं, की नाही. पण तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. कारण तुम्ही गायीवर हक्क सांगता म्हणजे तेवढी गोधन होतं. गायींवर हक्क सांगता याचा अर्थ काय आहे, तुम्हाला ते ज्ञान आहे. कारण अट तीच आहे ना की ज्यांना ब्रह्मज्ञ असेल त्याने घेऊन जा, ते धन घेऊन जावं. आणि तुम्ही धन घेऊन जा म्हणजे तुम्ही ब्रह्मज्ञ आहात. मग प्रश्नांची उत्तरं, ते प्रश्नोत्तर म्हणजे उपनिषद आहे. त्याला मधुकांड म्हणतात. सगळं मधुमय आहे, नाही. मग त्यावेळी सगळे एक एक जण प्रश्न विचारतात आणि सगळेजण प्रश्नाची उत्तरं देतात. त्यावेळी ती गार्गी असते, ब्रह्मवादिनी, वाचक नवी ब्रह्मवादिनी. ते फार सुंदर आहे. ते सगळे उपनिषद अद्भुत आहेत. हे उपनिषद ज्ञान फक्त इथेच आहे, नाही. सगळं इथेच आहे. आपल्याला काहीच माहीत नाही. म्हणजे किती महान परंपरेचे आपण पाईक आहोत याची आपल्याला काही कल्पना नाही आहे, की नाही. राजाघरची हे काय समाधी कोरांना मागे असं ज्ञानेश्वरांना म्हणतात. राणी आहे आणि ती कुठेतरी जाऊन का भाकरी तुकडा देता का हो असं म्हणते, की नाही. अशी आपली अवस्था आहे. आपण किती समृद्ध आहोत, किती रिच आहोत, आणि याची आपल्याला अर्थात आपण सोने की चिडिया म्हणत होतो, दह्याच्या नद्या व्हायच्या, मधाच्या नद्या व्हायच्या असं म्हणत होतो. तो काळ होता आपल्याकडे. पण
त्याशिवाय त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं होतं हे अध्यात्मज्ञान आपल्याकडे होतं, ब्रह्मज्ञान आपल्याकडे होतं. हे जाणून घेणं फार कारण तो काळ येतो आहे की नाही. तो काळ जो होता ना हजारो वर्षांपूर्वीचा, आपण आपलं संस्कृती आपलं देशाचं आयुष्य हे वर्षात नाही मोजत, शेकडो 100 200 500 1000 वर्षात नाही मोजत आणि मोजूही नाही. ती चूक आहे ती. आता ते इतरांना पण समजतं आहे की भारताला आम्ही कमी लेखण्याचा प्रयत्न केला सतत. त्यालाही 1000 2000 3000 वर्ष झालेत, पण ती मोठी आमची चूक झाली की नाही. भारत पुन्हा त्याला म्हणतो रेझिलियन्स. स्वामी विवेकानंद आम्ही पुरून उरलो आहे. सगळ्या आक्रमणांना आणि सगळ्या अत्याचारांना सगळ्यांना पुरून उरलं, फक्त एक भारत देशच आहे आणि अजूनही पुन्हा दिमाखात उभा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की पुन्हा आपण त्याच उंचीला शिखरावर पोहोचणार आहोत की नाही. ते कदाचित आपण बघू किंवा थोडं बघू, जास्ती बघणार नाही. येणारी पिढी जास्ती बघू शकेल, पण तसं घडेल. कारण भारत पुन्हा पुन्हा पडलेला आहे, पुन्हा पुन्हा उठलेला आहे. हे भारतातलं सामर्थ्य आहे, अध्यात्माचं सामर्थ्य आहे. ते अध्यात्मच संस्कृती निर्माण करतं, अध्यात्मच धर्माचा आधार बनतं आणि अध्यात्मच सगळ्याचं होतं. कारण ते मूळ आहे. आणि ते मुमुक्षुत्व जे आहे, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. हे महापुरुष संशय म्हणजे महापुरुष म्हणजे जे आपल्याला ब्रह्माविषयी सांगतात. मी ते इंदोरला होतो काही वर्ष. आमचं तिथे मठ आहे. सुरुवातीला मी त्याचा पहिलाच प्रमुख होतो. मग जायचं इकडे तिकडे बोलायचे. एका ठिकाणी होतं काहीतरी कार्यक्रम होता, त्यांनी मला बोलावलं प्रवचन आहे. बोललो तर तिथले झाल्यानंतर काही 1-2 भक्त आले. महाराज तुम्ही आज ब्रह्माविषयी बोलले नाही, आम्ही वाचलो. मला त्यांना हायसं वाटलं. म्हणजे ब्रह्मशब्द ऐकणंसुद्धा आपल्याला कठीण जातं की नाही, अवघड जातं. मला वाटतं ही दुर्दशा आहे आपली की नाही. असं कधी व्हायला पाहिजे काय की नाही. ज्या देशाने एवढे महान सिद्धांत जे हजारो वर्ष टिकले आणि पुढे हजारो वर्ष टिकणार आहेत आणि टिकणारी तीच गोष्ट आहे, ते ऐकायला, ते धारण करायला, त्याप्रमाणे जगायला आणि मुक्त व्हायला की नाही आपण घाबरतो. हे किती दुर्भाग्याची गोष्ट आहे की नाही. म्हणून हे या देशामध्ये मुक्त लोक आहेत असं स्वामीजी म्हणतात आणि पुढेही होणार आहेत, आधी होते. हे 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. का दुर्लभ आहेत ते उपनिषदही म्हणतात, गीताही म्हणतात. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. हे सगळं आश्चर्यच आहे सगळं. मग जे खरोखरच वेगळे, आश्चर्य म्हणजे काय, युनिक, अनोठे. हिंदीमध्ये त्याला अनोठा म्हणतात. म्हणजे नेहमी दिसत नाही, सतत की अशाला आपल्या सगळीकडे दिसत नाही आणि कुठे कुठे दिसतं. आणि दिसले तरी आपण त्यांची कदर करू. आपण कृष्णाची कदर करू शकत नाही, रामाची करू शकत नाही, संतांची करू शकत नाही. तेच खरे आपले मातापिता आहेत नाही. अर्जुन म्हणतो ना गीतेमध्ये की नाही, त्याला जेव्हा भगवंताचं ते विश्वरूप दर्शन येते म्हणजे तिथे कृष्ण गुरु आहे. अर्जुन म्हणतोय, जेव्हा अर्जुन म्हणतो तुझा मी शिष्य आहे देवा, मला उपदेश कर, मला उपदेशाची गरज आहे. शिष्यस्तेहम म्हणजे मी तुझा शिष्य आहे. अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे अर्जुन म्हणतो. मग त्यावेळी भगवंताची भूमिका ही गुरुची होते. अध्यात्माचा जो उपदेश होतो त्यालाच उपदेश म्हणतात, बाकी आदेश असतो. म्हणून त्याला शाधिमाम असं म्हटलं आहे. माझा उपदेश दे. तो त्या रणभूमीवर भगवंताला म्हणतो मला उपदेश दे, ब्रह्माचा उपदेश दे. शाधिमाम. दोन्हीकडे सैन्य उभे आहे समोरासमोर. युद्धाच्या सगळ्या घोषणा झाल्या आहेत, म्हणजे दुंदुबी वाजली आहे, सगळेच वाद्य वाजलेले आहेत, सगळं झालं आहे. आता फक्त तेवढं
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव. आता फक्त शस्त्र सोडणंच बाकी राहिलं आहे. अशावेळी अर्जुनाला घाबरला, अर्जुनाला मोह झाला. हा सगळा भाग याचा आहे. पण तो आता म्हणतो की दुसरा काही उपाय नाही, फक्त तुझा शिष्य जरी झालो मी आणि मला उपदेश मिळाला तरच काहीतरी माझं भलं होणार. शिष्याची भूमिका जेव्हा भगवान कृष्ण अर्जुन घेतो, शिष्यस्तेहम शादिमाम, मला उपदेश कर. आणि तरी पण उपदेश केला जात नाही. माम प्रपन्नम, मी तुला शरण आलेलो आहे. म्हणजे माझा त्राता तो एकमेव आहे अशी माझी पक्की धारणा झालेली आहे. शरणम तेव्हाच मनुष्य शरण येतो, आहे की नाही. विद्धी प्रणिपातेन म्हणजे शरण आहे ते. प्रणिपात म्हणजे निपात म्हणजे पडणं, प्रणिपात म्हणजे पूर्णपणे. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति, तिथे उपदेश शब्द आला बघा गीतेमध्ये. उपदेश असतो तो. ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणून आपल्याकडे एवढं मोठं सगळं आहे आणि इतकं काही आहे. स्वामीजी म्हणतात की एकदा काय आपण 20दा मुक्त होऊ शकतो. आणि आपण काय करतो आहे, ह्या सगळ्या जमेलामध्ये की नाही आपली पूर्ण शक्ती मेंदूचा संपूर्ण ते टाकून देतो आहे. मग हे आपल्याला सांगतात अरे असं करू नका. सामान्य माणसाला ठीकच आहे. मास्तर महाशय म्हणतात चित्त कशाने ईश्वराकडे लागेल, म्हणजे ईश्वराकडे लागायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते चित्त लागत नाही आहे. चित्त ईश्वराकडे लागत नाही आहे. ईश्वराकडे लागलं पाहिजे. मग ते कसं लागेल असा प्रश्न मास्तर महाशय विचारतात. आणि त्याचं उत्तर श्रीरामकृष्णांनी फार छान दिलेलं आहे. ते म्हणतात की चित्त ईश्वराकडे लागत नसतं. सदा सर्वदा वैषयिक भानगडीतच घडून गेल्यानं मन ईश्वराकडे लागत नसतं. आणि म्हणतात पुन्हा रात्रंदिवस संसारातच घुटमळत राहिल्यानं ईश्वराकडे मन लागत नसतं. मग आपल्याला त्याचा दुसरा उपाय नाही आहे. आणि अहर्निशम ब्रह्मणी ये रमंतः. अह म्हणजे दिवस आणि निशा म्हणजे रात्र की नाही. असे काही लोक असतात, शंकराचार्य म्हणतात की ते फक्त ब्रह्मातच रमतात की नाही. ब्रह्मसून दुसरं त्याला काहीच नसते. आपल्याला दुसरं टोक आहे म्हणजे सामान्य माणसं. संसार सोडून दुसरं काहीच त्यांना सुचत नाही आहे. साधक जो असतो तो मध्ये कुठेतरी असतो नाही. साधक हा मध्ये कुठेतरी असतो. म्हणजे त्याला हेही पाहिजे असतं आणि तेही पाहिजे असतं. आणि मग तिथे गुरुची आवश्यकता असते. तिथे अवतारांचं सहाय्यक असतं. म्हणजे अवताराला तुम्ही ते तुम्हाला तारतात, तुम्हाला मुक्त करतात. म्हणजे तुमची योग्यता नसतानासुद्धा तुम्ही काही अहर्निश ब्रह्माचं चिंतन करू शकत नाही. किती लोक करू शकतात. पण ब्रह्मप्राप्तीबद्दल त्याला पर्याय नाही आहे, त्याला विकल्प नाही आहे की नाही. ह्या जन्मामध्ये कमीत कमी तशी तीव्र वासना पाहिजे. मी वासना शब्द वापरतो आहे की नाही. वासना म्हणजे रंग, वसन म्हणजे रंग. तुम्हाला तो जशी मीराबाई म्हणते, मीरा लागो रंग हरी. मला हरीचा रंग लागलेला आहे, म्हणजे हरिमय होऊन गेलेली आहे मी. बसो मेरे नयनम नमे नंदलाल. नंदलालाला म्हणते ती माझ्या डोळ्यांमध्ये तू वास कर. म्हणजे मला फक्त काय दिसेल, डोळ्यांनी आपण सगळं जग बघतो ना, मला हे जग दिसणार नाही. मला काय दिसेल, नंदलाल दिसेल, जिकडे तिकडे कृष्ण दिसेल की नाही. कारण कृष्ण स्वतः तिथे बसलेला आहे, डोळ्यांमध्ये बसलेला आहे. म्हणूनच त्यांचं ते सगळे अमर होतात. आपण मीरा जाऊन किती वेळ झाला. ती गार्गी बघा, ती म्हणते आपण ते ब्रदरने ती म्हणते यांना ते दोन असतात, कात्यायनी आणि मैत्रेयी. एक गार्गी ती नंतर दुसऱ्या याच्यात येते आणि मैत्रेयी ही कात्यायनीचा तो प्रसंग वेगळा आहे. दोन्ही याज्ञवल्क्यांमध्येच आहे. याज्ञवल्क्य म्हणतात
की मला जरा संसार सोडायचा आहे, परिव्राजक व्हायचं आहे आणि माझी संपत्ती तुमच्या दोघांमध्ये वाटून देतो. तर ती कात्यायनी असते, ती म्हणते ठीक आहे, कारण जगायला काही ते लागतं ना आपल्याला, ती मान्य करते. ही म्हणते ही सगळी ही जी धन देतात, समजा हे जात तुमचं धन किती होऊन किती असणार की नाही, माणसाकडे धन असून किती असणार. ती काय म्हणते, मैत्री काय म्हणते, काय सुंदर आहे बघा. तेच तुम्हाला कठोपनिषदामध्ये नचिकेताच्या बाबतीत मिळालं आहे. हे कशासाठी आहे, हे नुसतं ऐकल्याने सुद्धा आपली आसक्ती जी असते जगावरची संसारावरची ती कमी होते. चित्त शुद्ध होतं, चित्त शुद्ध आहे, आपलं चित्त शुद्ध होतं. ती काय म्हणते, तुमचं धन किती असणार, पण सगळं धन वित्तेनं पृथ्वी, म्हणजे सगळं जग जर वित्ताने झाकून टाकलं तरी त्याचा फायदा मला काय होईल, काय मी मुक्त होईल काय, मी अमृतत्वाची प्राप्ती करून घेऊ शकेल काय. अरे तू काय बोलतेस, त्याची आशासुद्धा करू नको. की सुंदर आहे बघा. ती म्हणते तिची आशासुद्धा करू नको, ते वेगळं आणि हे वेगळं याचा काही संबंध नाही आहे. परंतु त्याने तुझं सगळं भौतिक जीवन मात्र सुखमय होईल. जसं ज्यांच्याकडे सगळी साधनसंपत्ती असते ते बऱ्यापैकी सुखाने जगतात, तसं तुझं आयुष्य होईल आहे. हिचं उत्तर फार छान आहे, मैत्रीचं उत्तर फार छान आहे. ते उत्तर सगळ्यांनी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आपण ते ग्रहण करू शकू, किती धारण करू शकू, किती अंमलात आणू शकू, हा भाग वेगळा आहे. पण ज्या देशाने मैत्री आणि गार्गीसारख्या महान स्त्रिया निर्माण केल्या, द्रौपदी आणि सीतेसारख्या आहे की नाही, कुंतीसारख्या महान स्त्रिया उत्पन्न केल्या आहे की नाही, तो देश किती महान असेल. ती मैत्री म्हणते काय सुंदर शब्द आहे, येनाहम न अमृतास्याम, येन अहम न अमृतास्याम. ज्याने मी अमृतत्व प्राप्त करून घेऊ शकणार नाही. अमृतत्व म्हणजे मुक्ती, शांती, परमशांती, त्याला अमृतत्व म्हणतो. माणसाचं जीवन शांतिमय होऊन जातं की नाही, म्हणजे आत शांती बाहेर शांती आहे की नाही, सगळं मधुमय होऊन जातं. आजची समस्या काय आहे, सगळंच काही आपल्याकडे आहे, पण कोणी असं म्हणत नाही आहे, म्हणू शकत नाही आहे की मी मजेत आहे, शांत आहे की नाही. सगळेजण येतात, सगळ्यांचा ते तोंड नाही उघडलं तरी आपल्याला म्हणतात, तोंड उघडायची गरज नाही. तोंड उघडल्यानंतर आपल्याला कळतं की हा माणूस, ते म्हणतात फार अशांत आहे, सगळंच आहे. अशांतीची कारणं पुष्कळ असू शकतात. येनाहम नामृतास्याम तेनहम किमहम तेन कुर्याम. ती म्हणते, मैत्रेयी म्हणते, येन अहम नामृतास्याम, जे मिळाल्यामुळे मी मुक्त होणार नाही, मला परमशांतीची प्राप्ती होणार नाही, ते घेऊन मी काय करू. किम अहम तेन कुर्याम. खरं म्हणजे ही प्राचीन संस्कृत आहे, वेदांची संस्कृत फार प्राचीन आहे. ते तुम्हाला असे त्याचा अर्थ समजत नाही, पण हे गीतेतलं संस्कृत फार सोपी आहे. आता हे बघा ना, बृहदारण्यकोपनिषदातलं हे किती सोपी संस्कृत आहे की नाही. हा बृहदारण्य खूप प्राचीन, तो यजुर्वेदात म्हणजे ईशान जो उपनिषद आहे सर्वात प्राचीन उपनिषद आहे. मुख्य जे उपनिषद आहे त्यातलं प्राचीन पण त्याच्यात हेच येतं, यजुर्वेदाचंच आहे. त्याच्यामध्ये तेच म्हणतात, ते येनाहम नामृतास्याम किमहम तेन कुर्याम. काय सिम्पल एक्सप्रेशन आहे बघा की नाही, कुठेच काही न समजायला काही अडचण नाही. मी ते घेऊन काय करू, काय एक्सप्रेशन्स आहे बघा की नाही. म्हणजे मला ते नको, इथपर्यंत थांबलं काय. मग तुम्हाला जे माहीत आहे ते मला सांगा, तुम्हाला जे माहीत आहे ते मला सांगा, मला हे याचा विचार मी जात करत नाही आहे. मग याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री तुम्हाला फार प्रिय होती साधी आहे की नाही. याज्ञवल्क्य ऋषींना कल्पना होती की ही वेगळी आहे, कात्यायनीसारखी नाही आहे, ही वेगळी आहे. म्हणजे काय, वेगळे विचार राखणं. आपण विचारानेच घडतो ना, आपले जसे विचार तसे आपण असतो. आणखी काय, म्हणजे हिचे विचार वेगळे आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, मैत्री तुम्हाला खूप प्रिय होतीस, पण आता तुम्हाला जास्त प्रिय आहेस. कारण काय, तुला ब्रह्म जाणण्याची काय आहे तळमळ आहे. आणि दुसरं म्हणजे या बाकीच्या गोष्टींमध्ये तुझं त्याचं महत्त्व किती आहे तुला माहिती आहे की नाही. तू बस इथे, मी तुला
सांगतो, मग तिथून ते उपनिषद सुरू होतं. फार सुंदर. स्वामी विवेकानंदाचे तर हे उपनिषदातले मंत्र सतत सांगतात. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति. हे सगळं आपला व्यवहार आहे, जन्म आहे, आपलं जीवन आहे की नाही. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति नवारे जायायी कामाय पतिः प्रियो भवति की नाही. आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. मैत्री काय सुंदर सिद्धांत आहे वगैरे. हे सगळं नंतर मग गीतेत आले, आपल्या सगळ्या संपूर्ण परंपरेमध्ये आले. हे जग प्रिय आहे आपल्याला, खूप आवडतं जग. हे जगातून आपण नाही काढू शकत, मन नाही काढू शकत. आणि आपल्याला माहीत आहे आपण किती गेलं तरी शेवटी त्याचा एंड आहे की नाही. जन्मादि यस्यतः, म्हणजे जन्म म्हणजे उत्पन्न होणं, आदी म्हणजे स्थिती. तुम्ही फक्त जन्मत नाही, तुम्ही जन्मता आणि राहता. आणि नाश, भंग, ज्याला शंकराचार्य भंग म्हटलं आहे, गोष्ट तुटून जाते, तुकडे होते त्याचे. मी तिन्ही गोष्टी एकत्र कशामुळे होतात? त्या ज्याच्यामुळे होतात त्याला भगवंत म्हणतात, त्याला म्हणतात. त्याच्याकडे जा तुम्ही. त्याचा कधी जन्मही नाही आहे, त्याचं काही राहणंही नाही आहे, आणि त्याचं काही तुटणंही नाही आहे की तो अभंग आहे, अखंडित आहे. त्याला भंग नाही आहे, तो अभंग आहे, अखंडित आहे की नाही. त्याचं भजन करा जन्मभर. मग हे काय राहील काही? याचा संबंध फक्त तुमच्या जन्मापासून आयुष्यापुरती आहे. पण सगळंच आपण त्याच्यात लागून देतो की नाही. ते महापुरुष करत नाही, पण आपल्याला कुठं जमणार ते. कारण काय, आपल्याला जे अनित्य आहे तेच नित्य वाटतं, जे नित्य आहे ते अनित्य वाटतं की नाही. जे सुख आहे ते दुःख वाटतं, आणि दुःख आहे ते सुख वाटतं. हे योगशास्त्रात आहे, पतंजली योगसूत्रात आहे की नाही. जे अशुची आहे ते शुची वाटतं, आणि जे अशुची आहे ते शुची वाटतं, शुची आहे ते अशुची वाटतं. आणि चौथं त्यांनी म्हटलं आहे आत्मनसू, आत्मसू आणि अनात्मसू. म्हणजे जे खरोखर भरीव आहे, ठोस आहे की नाही, ते आपल्याला पोकळ वाटतं, आणि जे पोकळ आहे ते भरीव वाटतं. याला म्हटलं आहे अविद्या. तू बस इथे मैत्री, तुला मी सांगतो म्हणते. तू जगावर तुझं प्रेम आहे ना, हे जगावरचं प्रेम तुझं आत्म्यावरचं प्रेम आहे. प्रत्येकजण आत्म्यावर, दोन्ही शब्द आत्मनाचे दोन्ही अर्थ होतात. आत्मा आणि आपण स्वतःला आत्मनाच म्हणतो. आपलं स्वतःवर प्रेम असतं, आणि मग आपण जगावर प्रेम करतो. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति. पती पत्नीला प्रिय असतो. हा व्यवहार आहे बघा, आपलं दररोजचं जीवन आहे की नाही. आणि ते याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात, ते किती इम्पॉर्टंट असेल का. नवारे सर्वस्य काम, शेवटी त्यांनी सगळंच दिलं आहे आपल्याला. धन का प्रिय असतं, अमुक का प्रिय असतं, सगळंच दिलं. मोठी यादीच आहे ती, जवळपास 8-10 तरी आहे म्हणजे आयटम्स आहे त्याच्यामध्ये. शेवटचा आयटम आहे नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं. आपलं जग खूप प्रिय वाटतं आहे की नाही. तर ते जगासाठी प्रिय वाटत नाही, जगातलं प्रियत्व आहे. जगात खूप प्रियत्व आहे, नाही तर आपलं जग कसं आवडलं असतं. आपण जग सोडू काही इच्छित नाही. स्वामीजी म्हणतात जळूसारखं चिकटलो. आपण जळूसारखं चिकटलो का आहे, तर प्रिय आहे म्हणून चिकटलो आहेत, आपल्याला सोडवत नाही आहे की नाही. पण हे जर समजलं आपल्याला ब्रह्म जाणणारे काय सांगतात, संत काय सांगतात, महापुरुष काय सांगतात, अवतारी पुरुष काय सांगतात, हे प्रियत्व आहे याच्यामध्ये नक्कीच आहे. नाही तर लोक कशाला त्या मागे पळाले असते. परंतु हे प्रियत्व कशामुळे आहे, याच्यातला आनंद कशामुळे आहे, जगामध्ये जो आनंद आहे कशामुळे आहे, तो ब्रह्म आहे म्हणून त्याच्यामुळे येतो. त्याचा एक शिडकावा म्हटलं आहे की नाही. मात्राम उपजीवंती, एक शिडकावा. जसं आपले हात ओले झाले तर आपण शिडकावा, तर शिडकावा येतो. जसं आपण कपडे ओले झाले आपण पिळतो आणि मग झटकतो, मग वाळू घालतो. ते झटकल्यानंतर जेवढे तुषार आपल्या अंगावर येतात, अगदी पाण्याचे बारीक कण असतात, त्यांनीच तुला आपला आल्हाद वाटतो. तुम्ही समुद्राच्या तटावर गेले की नाही, तिथली हवा फार छान असते, आल्हाद होतो. माणूस जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा दुःखी असेल तर गेला तर त्याला उल्हास वाटतो, कारण तिथे ओझोन असतं आणि समुद्राची हवा फार फ्रेश करते मला की नाही. आणि तुमच्यावर ते तुषार येतात, तुम्हाला खूप आनंद वाटतो, उल्लसित वाटतं की नाही. तर ते मात्राम उपजी सगळं जग जगतं आहे त्या ब्रह्माच्या. जसं जणू की आता तुम्ही कपडा झटकल्यानंतर जसं आपल्या अंगावर किती कण येतील पाण्याचे, फार कमी, पण तो ब्रह्मसमुद्र आहे की नाही. जर आपण आपल्यासमोर हे ठेवलेत, महापुरुष ठेवले, अवतार पुरुष ठेवले, ते काय करतात, ते त्या ब्रह्मसागरामध्ये डुबक्या घेत असतात सतत, आपल्याला नाही कळत. जसं मी त्या दिवशी म्हटलं की सगळ्यांचे शरीर हे आपल्यासारखे शरीर नसतात.
ते दिव्य शरीर असतात. दिव्य म्हणजे सूर्य दिव्य आहे की नाही. आपल्याकडे देव शब्द आहे. देव म्हणजे काय, उपनिषदात पण देव शब्द येतो. देव म्हणजे दिव्य शब्दावरून आला आहे, तो प्रकाशमान आहे. सूर्य नेहमी प्रकाशमान असतो की नाही. तसंच हे जे अवतार पुरुष असतात की नाही, ते गुरु असतात, ते मुक्त करतात. मग सगळेच जे आहेत, कृष्ण, पांडुरंग, विठ्ठल, देवी, गणपती, सगळे जेव्हा तुम्ही त्याला मुक्तीसाठी त्याची प्रार्थना करतात आणि त्यांना शरण जाता, तेव्हा ते देवता राहत नाही, ते मुक्तिदाता गुरु होतात. एरवी ते देवता असतात की नाही. म्हणजे आपल्या परंपरेमध्ये जेवढे काही देवता आहेत, म्हणजे त्या पुराणातले असो की नाही किंवा वैदिक देवता असो की नाही, बहुतेक देवता वैदिक आहे. शिव वगैरे, गणपती वगैरे हे सगळे वैदिक देवता. त्यानंतर परंपरेने आले, पूर्ण आले. तो सगळा ऐतिहासिक भाग आहे. त्यात आपल्याला ज्याच्यामध्ये आहेत गुरु नाही. म्हणजे तुम्ही गुरुरूपाने त्याची उपासना केली, तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणजे ज्ञान, परमज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त. नाही तर तुमच्या त्या ज्या आपल्या गरजा असतात, भौतिक गरजा असतात, त्या पण देतात आहे की नाही. दोन्ही नाही. अभ्युदय निःश्रेयस यश धर्म, अशी आपल्याकडे परंपरेने व्याख्या आहे. तुम्ही जर देवाची उपासना केली, देवाची प्रार्थना केली की नाही, गुरुरूपाने आहे की नाही, जसं आपण म्हणतो देवी आहे की नाही. देवी काय आहे, दोन्ही देते की नाही. प्रसन्न म्हणजे प्रसन्न झाली, प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून तोडी, दुःखापासून तोडी भवपाशा. भवपाश म्हणजे भव म्हणजे संसार, पाश म्हणजे आसक्ती. हा आसक्तीचा पाश ती तोडून टाकते की नाही. तुम्ही नाही मागितली की तुम्हाला जी काही माहिती नाही आहे, पण जे देव देवी देते ती दोन्ही देते. दुःखापासून तोडी आहे की नाही, क्लेशापासून दुःख क्लेश ती पण समाप्त करते आणि तुम्हाला भवपाश पण तोडते की नाही. अंबे तुझं वाचून कोण पुरविला आशा की नाही. कोण आहे करू शकणार. मग ते गुरुरूपात आहे की नाही. सगळेच आपल्याकडे जे आहेत सगळे गुरु आहेत. आपल्याचकडे नाही आहे. जेवढे काही पंथ आहेत, इतर पंथ आहेत आहे की नाही, ते सगळे गुरु आहेत. त्यांची गुरुरूपातच पूजा होते. फक्त आपल्याकडे काय प्रचंड व्हेरायटी आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, हा सनातन वैदिक धर्मच टिकेल. यात काय सगळंच काही आहे, सगळेच योग आहे, सगळेच प्रकार आहे. इथे काही कुठे काही कंजूशी नाही आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुमचा प्रत्येकाचा मार्ग. स्वामीजी म्हणतात तुमचा प्रत्येकाचा संप्रदाय काय होऊ शकत. प्रत्येकजण लेट एव्हरीबडी हॅव इज ओन सेक्ट. त्यात काय प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. कुठेच भांडण नाही आहे, आणि असलं तर ते चूक आहे. म्हणून आपलं वचनामध्ये बघा सतत सांगतात लोक कशाला भांडतात की नाही. कशाला भांडतात काही कारणच नाही आहे की नाही. आई आहे ती एकच बटाटा वेगवेगळ्या पद्धतीने ती मुलांना, कारण कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं, कोणाला ते आवडतं, कोणाला ते आवडतं. पण अधिकार आहेच, पुन्हा प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते. मग त्याच्याप्रमाणे त्याला मिळालं पाहिजे ना. मुख्य काय आहे, मुख्य काय, तुम्ही गुरुच्या सांगण्याप्रमाणे पालन करा आणि मुक्त व्हा की नाही. गुरुजी सांगतात तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना माहीत असतं की नाही. आणि मग आपल्याला जसं मग म्हटलं अवधूतांचे 21 गुरु होते नाही, प्रत्येकच गोष्ट त्यांना शिकवत होती की नाही. जग काय आहे सगळं गुरुरूपात आहे, ब्रह्मरूपात आहे. ब्रह्म म्हणजे काय आहे की नाही, निर्गुण निराकार परब्रह्म आहे. ते म्हणजे काय आहे ते आपल्याला प्रत्यक्ष गोचर होत नाही की नाही. पण ते गोचर होत नाही कारण आपलं त्याचं शरीर नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, त्याची क्षमता नाही आहे, योग्यता नाही आहे. तसं आपण करण्यासाठी काही प्रयत्नही करत नाही आहे. पण साधनेने थोडाफार फरक पडू शकतो, थोडंफार होऊ शकतं, त्याच्यात बदल होऊ शकतो की नाही. आपल्याला म्हणजे शांती मिळू शकते एक लिमिटेड याच्यामध्ये. जे याच्यात जातच नाही मार्गाला, त्यांच्यापेक्षा जे धर्म अध्यात्म करतात खऱ्या अर्थाने की नाही, तर त्यांना बराच फायदा होतो. नाही तर लोक कशाला मंदिरं बांधतील, कशाला देवाच्या समोर जातील, कशाला गुरुपौर्णिमा करतील, कशाला उत्सव करतील की नाही, कशाला तीर्थयात्रा करतील की नाही. याचं कारणच ते आहे, त्यातून काहीतरी आपल्याला खरोखर फायदा होतो नाही. कोणतीच गोष्ट वाया जात नाही. आणि पुष्कळदा आपल्याला सांगितलं म्हणून आपण करतो आहे की नाही. ते पिचाती तरंतेव मृत्युम श्रुतिपरायणा, असं गीता म्हणते. ते सुद्धा ते च अपि ते सुद्धा तरंती एव. तरंती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यापासून सुटतात. तरंती एव मृत्युम, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा जन्म. हे तर काय आपल्याला माहिती आहे की नाही. 200 वर्षावर कोणीच नाही आता इथे, सगळेच्या सगळे गायब झाले आहे की नाही. आपले पूर्वज कुठे आहेत
आहे की नाही. एक पिढी 2 पिढी माहिती आहे, त्याचे पुढचे कुठे मागच्या शेकडो पिढ्या होऊन गेलेल्या आहेत. त्याला गोत्र म्हणतात. आपले काय कोणाचं कसं गोत्र असतं, कोणाचं अत्री गोत्र असतं, कोणाचं कण्व गोत्र असतं, सगळे निघून गेले. कुठे आहे? काहीच नाही आहे. पण जग आहे की नाही, हे जग चालू आहे नाही. त्यांना जेव्हा आपण ते वाटत होतं की अरे आपल्यापेक्षा जग कसं होणार, आता तसं आपल्याला वाटतं की नाही. पण तसं त्यांनाही वाटत होतं. पण ते कुठे आहे तर जग चालूच आहे. ते गेले, सगळेच गेले. तसं हे पण जाणार की नाही. म्हणजे काय, तुम्ही जे नित्य आहे ते नित्यच राहणं, अनित्य नित्य कधीच करू शकत नाही. हा जो विवेक आहे हा ब्रह्माकडे तुम्हाला घेऊन जातो की नाही. हे थोडं कठीण वाटतं, पण कठीण काहीच नाही आहे. इतकं स्पष्ट आहे, जे राहतं ते राहतच, म्हणजे जातं ते जातच. जे जातं तुम्ही त्याला किती धरून ठेवा ते थांबणार, एक क्षणसुद्धा तुम्ही थांबवू शकत नाही. आणि जे राहतं ते नेहमीच राहतं आहे की नाही. त्याला कधीच कोणी नाश करू शकत नाही. हे सिंपल तत्त्व जे गीतेमध्ये सांगितलं आहे, उपनिषदामध्ये सांगितलं आहे की नाही. ते म्हटलं आहे की अरे मैत्रेयी, काय ते सगळं प्रियत्व आहे ना, जग प्रिय वाटतं ना, तिथे असली काय नसली काय, जग प्रियच आहे. कारण तिच्यात ब्रह्ममय आहे, ते सगळं ब्रह्मच आहे की नाही. म्हणून पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो, ते पत्नीसाठी करत नाही, ते तिच्यामध्ये आत्मतत्व असते म्हणून ते करते की नाही. नवा अरे जायाही कामाय प्रियोपती, जी जाया म्हणजे पत्नी ही जी त्याच्यावर करते ते त्यासाठी करते, कारण आत्मतत्व सगळे भरलं आहे. नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती, म्हणजे सर्व प्रिय होतं आपल्याला. ते सर्व प्रिय असतं म्हणून नाही आहे, ते सगळं आत्मतत्व आहे म्हणून आहे की नाही. म्हणून जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की किंबहुना चराचर आपणची झाला आहे की नाही. सगळं चराचर मीच आहे, कारण सगळं चराचर ब्रह्ममय. ही सगळी आपली काय आहे, आपलं हे परंपरा आहे, आपली विरासत आहे, आपला वारसा आहे, फार मोठा वारसा आहे. तर आजच्या दिवशी आपण त्या वारशाचं स्मरण करतो, ब्रह्माचं स्मरण करतो, देवतांचं स्मरण करतो, आपल्या गुरूंचं स्मरण करतो, संतांचं स्मरण करतो. जे जे आपल्याला, जसं म्हटलं सुरुवातीला की आपण सेल्फ मेड कोण नाही आहे. आपल्याला सगळेजणं आपल्याला सतत समोर नेण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवटी हे जे असतात ते आपल्याला ब्रह्मापर्यंत, जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, गुरु हे सखा असतात, आपला हात धरतात आणि आपल्याला तिथपर्यंत पोचवतात. पतंजली योगसूत्राचं शेवटसूत्र फार छान आहे की नाही. स्वामीजींनी त्याच्यावर फार सुंदर व्याख्या केली आहे, स्वामी विवेकानंदांनी राजयोग. ते म्हणतात ती देवी आहे, ती प्रकृती म्हटलं आहे, ती आपल्याला मुक्त करायला आली आहे. ते आपला हात धरते, सगळं शिकवते आणि ती पोचून देते आणि पुन्हा परत फिरते दुसऱ्याला मुक्त करायला. फार सुंदर विचार आहे स्वामी सांगणार आहे नाही. म्हणजे या जगामध्ये आपण आलेलो आहोत की नाही, आपण मुक्त होण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून हे दुर्लभ आहे नाही. महापुरुष संशय हा त्रिविधम हे ज्या देवानुग्रह हेतुकम असं म्हटलं आहे. अनुग्रह म्हणजे कृपा. भगवंताची कृपा झाली तर या 3 गोष्टी आपल्या पदरात पडतात. एक म्हणजे मनुष्यत्व, आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे. मुमुक्षुत्व, आपल्याला मुक्त होण्याची इच्छा आहे. महापुरुष संशय, महापुरुषांचा संशय मिळाला आहे की नाही. रामकृष्ण, विवेकानंद, डायरेक्ट डिसायपल, माताजी, हे सगळे महापुरुष आहेत की नाही. आणखी बरेच संत आहे. महाराष्ट्राचे संतांची भूमी आहे. या भारतावर संतांचे पाय चालले आहे. सगळं रज, इथली रज ही पार्थिवम रज उपनिषद म्हणतात, ऋषी म्हणतात. ही पार्थिव नाही, रज म्हणजे मधुमेह आहे की नाही. तर हे सगळं आपल्या भाग्यात आलेलं आहे. तर आपलं जे परमकर्तव्य आहे ते परमकर्तव्य म्हणजे यांची जेवढी कृपा झाली आहे, आता आपल्याला मनाची कृपा व्हायला पाहिजे. आणि जे गुरूंनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण मुंगीच्या पावलाने का होईना, थोडं थोडं का होईना, विश्वास ठेवून की भगवंत आम्हाला तरंती एव मृत्युम श्रुतिपरायणा. हा श्रुतिपरायणा म्हणजे जे महापुरुषांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं, त्यांच्या गुरूंनी सांगितलं, तर श्रुतीचा अर्थ तसा होतो की अमुक अमुक करा. ते अमुक करायचं म्हणजे करा. तुम्हाला काही समजत नाही, काय नाही समजलं तर फारच उत्तम आहे, कारण तुम्हाला उद्धार करायचा नाही, दुसऱ्याचा स्वतःचाच उद्धार करायचा. म्हणून गीता म्हणते श्रुतिपरायणा. तुम्ही फक्त ऐकण्यामध्ये ते करा, परायण व्हा. तुम्हाला मंत्र सांगितलं आहे तर मंत्राचं फक्त जप करा. त्याने काय होणार, त्यानेच होऊन जाईल. हे कोण म्हणते, गीता कृष्ण म्हणतो आहे की नाही. कोणी म्हणत नाही, अवतार पुरुष म्हणतात आहे. तुम्ही एवढं करा, फक्त एवढंच करा, त्यानेच होऊन जाईल. जास्ती अपेक्षा केली जात नाही आहे की नाही. पण असे औषध हळू करता 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 काय होतं माणसाला ती. आणि मुख्य गोष्ट म्हणजे शांती आहे की नाही. आपण शांतीने वंचित झालेलो आहोत की नाही. आपल्याला का शांती होऊ नये. मनुष्यजन पूर्ण आयुष्यभर आपण अशांत का राहावे. काही प्रॉब्लेम नसतात, छोटे छोटे पारखे पारखे प्रॉब्लेम असतात, पण तेच घेऊन आपण जन्मभर आपल्या डोक्याचा किस काढतो. आपला मेंदू भरावून जातो आहे की नाही.
कमीत कमी त्याच स्वामीजी म्हणतात फॉर द हेल्थ पर्पज ओनली, फक्त तुमच्या मनाच्या शांतीसाठी सुद्धा तुम्ही याचं अध्ययन करा, ऐका, वाचा, अध्ययन करा, श्रोतव्य हा मंतव्य काही नाही तरी. कारण मन जर शांत असेल तर तुमच्या जीवनात काहीच अर्थ नाही की नाही. मन एकाग्र नसेल, कारण काय, सुख कुठलं, सुखाच्या सरी मागे धावतो मनच शांत आहे. तर हा जो गुरुची कृपा आहे की नाही, ब्रह्मकृपा, गुरुकृपा, संत कृपा आहे की नाही, ह्या कृपा फार महत्त्वाच्या आहे. आणि त्या आपल्याला लाभलेले आहेत. हा विश्वास हा विश्वास धरून आपण समोर झाला पाहिजे. आपण नक्कीच आपल्याला देव काय करणार, मुक्त करणार, हा विश्वास धरून आपण, त्यालाच म्हणतात अवतार कृपा आहे की नाही. अवताराचं तेच म्हणून ते म्हणतात मृत्युम श्रुतीपरायणा, तुम्ही नक्कीच होणार, मी उद्धार करेल, तेषाम अहम समुद्धरता, मी उद्धार करेल, कोणाला सांगणार नाही, माझं ते काम माझं आहे, मीच करेल की नाही. तर ही जी सगळ्या या गोष्टी आहेत, या गोष्टी ग्रंथात आहे, ऐकण्यात आहे, श्रवणात आहे, पण त्याच्यावर आपण धारण केलं पाहिजे हृदयामध्ये. त्या भक्ती निर्माण करतात, देवावरचं प्रेम आपलं वाढतं. आणि होता होता काही नाही झालं तरी की नाही, शेवटी तरी जे गीतेमध्ये म्हटलं आहे की अंतिम वयसे अपि, कुठे आपलं नाही जागृती झाली तरी शेवटी जरी अंतिम वयसे अपि, म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जरी आपण काहीतरी भगवंताची कृपा आपण समजू शकलो, गुरूंची कृपा समजू शकलो तरी होऊन जातं. पण याचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. ते महत्त्व समजण्यासाठीच आजचा दिवस आहे. आज त्याच दृष्टीने आपण स्मरण करतो. व्यास हे आदिगुरू आहेत, शंकराचार्य आदिगुरू आहेत, भगवान शंकर आदिगुरू आहेत की नाही, सगळे अवतार आहेत. आणि हे पृथ्वीवरचे जे संत महात्मे आहेत ते अवतार आहेत. सगळ्यांची कृपा, सगळ्यांचीच आपण जरी म्हणून म्हणतात ध्यानाच्या आधी यांच्या आधी प्रार्थना करायसाठी स्वामीजी म्हणतात यांची प्रार्थना करा, त्यांची कृपा आपल्यावर व्हावी. कारण ती कृपा होते, फक्त तो विश्वास, ती श्रद्धा हवी. आणि नक्कीच आपण तरुण जाऊ, हा भवसागर पार करू गुरुच्या कृपेने. हा श्रद्धा विश्वास मनात बाळगून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करूया. भगवंताला आपण त्याप्रमाणे प्रार्थना करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.